दिव्याच किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे। नॉनव्हेज डिश फ्रायडे आहे ना, काही नाही, प्रॉन्स मालवणी बनवते। प्रॉन्स मालवणी म्हणजे ओला नारळ आणि मालवणात जसा बनवला जातो त्याच्यात थोडंसं चेंजेस केलं चवीमध्ये। कैरी वापरली आहे आणि हे चिकन क्यूब्स नाही, व्हेज क्यूब्स आहेत। हा मी एक चेंज वापरून बघणार आहे। टेस्ट वापरलेला आहे, छान टेस्ट लागते। हे तुमच्याकडे असेल तर वापरा, अदरवाइज नाही वापरलं तरी चालेल। जस्ट ॲड ऑन टेस्टसाठी आहे ते, एक टेस्ट थोडीशी वेगळी वाढवण्यासाठी। कांदे 2 मोठे चिरून घेतलेत। एक बाउल प्रॉन्स आहे, स्वच्छ धुवून त्याचे दोरे वगैरे काढून घेतले आहेत। हे तुम्ही कसे घ्या, मीडियम मोठे छोटे, रेसिपी सेमच आहे। अर्धी वाटी नारळ घेतला आहे ओला खोवून, मीठ चवीनुसार, काळी मिरी क्रश अर्धा चमचा, एक हिरवी मिरची स्लाइड्समध्ये कापलेली आहे। कैरी एक साधारण एवढी ही अंदाजाने घ्या। आंबट तिखट कशी टेस्ट हवी ती, आंबट तिखट कैरीची फ्लेवर त्याच्यात देण्यासाठी कैरी ही अंदाजाने घ्या। मी एवढी अंदाजाने घेतली आहे, अर्धी नाही, अर्ध्यापेक्षा कमी घेतली आहे। छोटी कैरी अर्ध्यापेक्षा कमी घेतली आहे। आलं आणि लसूण 10-12 लसूण पाकळ्या, आलं साधारण 1-1.5 इंच आलं, आणि ह्याच्यामध्ये जिरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद, हे प्लेन लाल तिखट आहे, हे वेज क्यूब्स आहे, आणि कोथिंबीर नेहमीप्रमाणे गार्निशिंगसाठी। मी एकीकडे पॅन ठेवला आहे गरम करत, पण त्यापूर्वी आपल्याला खोबरं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होण्यासाठी, दाताखाली असं अख्खं येऊ नये म्हणून। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं क्रश करून घेणार आहे, पाणी न घालता। आलं लसूण, जाडसर कैरी, बस हे मी आता मिक्सरमध्ये भुरभुरून घेते, जास्त बारीक नाही, सुकं ड्राय। हे बघा, जाडसर छान असं सुकं वाटून झालं। कढीपत्ता मी घ्यायचा राहिला होता, भरपूर घ्यायचा आहे, फोडणीत नाही, वरून आपण घालणार आहोत बारीक चिरून, कारण कढीपत्त्याचा एक फ्लेवर येतो। कच्चा कढीपत्ता जेव्हा वरून आपण घालतो ना, तर त्या छान कढीपत्त्याचा फ्लेवर त्या जेवणात उतरतो। आता आपण पॅन गरम झालेत, ऑइल, आणि आता पुढची तयारी करूया आपण। तयारी अगोदर करून ठेवली ना की जेवण झटपट होता। सगळी तयारी अगोदर करून घ्यायची। ऑइल साधारण 2 ते 3 चमचे, तुमच्या आवडीनुसार ऑइल घ्या। हिरवी मिरची एकच घेतली आहे, जस्ट तिखटचा एक चटका वेगळा येण्यासाठी। बारीक चिरलेला कांदा, जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मीठ, कांदा छान ट्रान्सपरंट झालाय। अर्धी कोथिंबीर आपण कांद्यामध्येच परतणार आहोत, त्याचा पण एक छान स्वाद येतो कोथिंबीर जेव्हा आपण कांद्यात परततो तेव्हा। गरमी आहे, कढीपत्ता कोथिंबीर भरपूर खा जेवणात वापरून, म्हणजे लघवीचे, उष्णतेचे, डोळे जळजळणे त्रास होत नाही। आणि कोथिंबीर बऱ्यापैकी स्वस्त आहे, मुलुंडला तरी 10 रुपये 20 रुपये, छान मोठी अशी जुडी आहे। आता आपण मसाले घालून घेऊया। धना, जिरा, हळद, लाल तिखट, हे तुम्ही आवडीनुसार, मी 1.5 चमचा घेतला, तिखट जास्त असेल तर जास्त घेतलं तरी चालेल। काळी मिरी क्रश करून अर्धा चमचा, छान परतून घेऊया। ऑइल थोडं कमी वाटलं तर वरून घातलं तरी चालेल, थोडं ड्राय वाटतंय, थोडंसं आपण घालूया।
म्हणून सुरुवातीला ऑइल कमी घालायचं, नंतर हवं तर घालता येतं कमी वाटलं तर. आता ते छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स घालून घेणार आहोत. पहिले गॅस बारीक ठेवायचा. आता प्रॉन्स चांगले परतले की आपला ओला नारळ फक्त परतून घ्यायचे, जास्त शिजवायचे नाहीये. गॅस बारीक ठेवायचा आहे. प्रॉन्स लवकर शिजतात. मी प्रत्येक फिशच्या याच्यात सांगते, फिश प्रॉन्स लवकर शिजतात. जास्त शिजवले तर रबरासारखे होतात, त्यामुळे जास्त शिजवू नये. आता जस्ट परतून घेतले. आता आपलं ओला नारळ वाटलेला, कैरी, ओला नारळ, आलं लसूणचं वाटण टाकून छान एकजीव करूया, सगळं मिक्स करूया. आता मीडियम टू हाय, थोडा मी मोठा गॅस केलाय. आता आपला हा क्यूब, हा हाताने असा छान किंवा हे दाबून घ्यायचं, असं लाटणीने पण ठोकला ना तरी होतं. तो आपण मिक्स करणार आहोत. हा ऑप्शनल आहे. चिकन क्यूब्स पण घालू शकता घरात अवेलेबल असेल तर, पण माझ्याकडे चिकन नव्हता. ॲक्च्युली चिकन घालायचा होता, चिकन नव्हता. हा मिळाला व्हेज, तर मी व्हेज घालते. आणि आता छान ते परतून घेऊया. गॅस थोडा मोठा केलाय मी. मस्त भाकरी चपाती बरोबर. बोक्याच्या नाकात वास गेला वाटतं माझ्या. कबीर कबीर माझा बोका. हा बघा कबीर, कबीर सिंग बघा. कबीर कबीर, वास गेला, फिशचा वास गेला नाकात. मांदेली खाऊन झाली आहेत. आता आपली 1-2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे. आणि बारीक गॅसवर आपण एक वाफ काढणार आहोत. 1-2 सेकंड, जास्त नाही, बारीक गॅसवर. 1-2 सेकंड वाफ काढून बारीक गॅसवर आपण घेणार. 1-2 सेकंड नंतर छान वाफ काढून घेतली. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ, कांद्यामध्ये आपण थोडं घातलं होतं, चवीनुसार. चव घेऊन बघा, कमी जास्त कसं पाहिजे तसं. कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय, भरपूर कढीपत्ता. कढीपत्त्याचा फ्लेवर त्यामध्ये आला पाहिजे. त्याच्यानंतर कोथिंबीर लास्टला. एक साधारण 2 चमचे कोकोनट ऑइल कच्चं वरून घालणार आहोत आपण. फोडणीत घातलं तरी चालेल, पण वरून कच्चं घालतो ना आपण, तेव्हा त्याचा एक छान स्वाद येतो. ऑप्शनल आहे. कोकोनट ऑइल घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि गॅस मोठा करूया. कोथिंबीर भरपूर, कढीपत्ता, कोथिंबीर, त्याचा एक छान फ्लेवर मस्त. त्याच्यामध्ये आपलं प्रॉन्स मालवणी रेडी आहे. तोंडाला पाणी सुटलं असेल ना, असं आंबट तिखट अशी मिक्स टेस्ट येते याची. आणि चपाती, भाकरी, राईस, ह्याच्यामध्ये वरून जर आपण बासमती राईस घातला तर प्रॉन्स बिर्याणी पण होते आपली. म्हणजे कशाही प्रकारे आपण खाऊ शकतो. आणि मस्त सुगंध दरवळलाय आणि भूक लागली आहे, तुम्हाला पण लागली असेलच. थोडं मोठ्या गॅसवर ड्राय करून घेते. आपलं रेडी आहे. मालवणी प्रॉन्स.